मशरूम मसाला रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे 200 ग्रॅम मशरूम लागणार आहेत। हे 200 ग्रॅम मशरूम आहे आणि हे जेव्हा मी आणले होते तेव्हा हे खूप असे घाण होते याच्यामध्ये। आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याच्यावरचं जे साल निघते ती साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ असं पाण्यामध्ये मी धुवून घेतले। तर आता आपण हे याचे लांब लांब स्लाइस करून घेऊयात। तर मशरूम मसाला रेसिपी बनवण्यासाठी मी इथे हे मशरूमचे असे लांब लांब स्लाइसेस करून घेतलेले आहेत। इथे एक गाठा लसूणचा 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर याचा असा जाडसर मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि इथे एक कांदा आणि एक टोमॅटो याची पेस्ट मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे। तर फोडणीसाठी लागणारं साहित्य असं आहे: लाल तिखट, मीठ, हळद, मसाला आणि जिरे। तर सर्वप्रथम आपण इथे जिरे टाकूयात। जिरे चांगले तडतडू देऊ। जिरे चांगलं तडतडलेलं आहे आपलं आता इथे। तर याच्यामध्ये आता आपण घालूयात टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट। टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घालण्याचं कारण असं आहे की कांदा आपण हा इथे कच्चा वाटलेला आहे आणि त्याची कच्ची अशी चव इथे लागली नाही पाहिजे म्हणून आपण इथे टोमॅटो आधी घातलेला आहे, टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण। तर इथे आपण टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण घातलेलं आहे तेलामध्ये आणि ते चांगलं असं फ्राय करून घेत आहोत आपण। आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत लसूण अद्रक संबारची पेस्ट आणि हे सगळे एकत्र करून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण। आता मिश्रण आपलं चांगलं परतून झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण मसाले ऍड करू। तर सर्वप्रथम मी लाल तिखट घालत आहे, त्याच्यानंतर हळद, मीठ आणि मसाला। हे सगळे मसाले आपण चांगले मस्तपैकी मिक्स करून घेऊयात। अतिशय झटपट अशी कमीत कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। मसाले छान असे परतून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता असाल इथे। तर आता आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत मशरूम। तर हे मशरूम आपण आता याच्यामध्ये ऍड करूया। मसाल्यामध्ये मशरूम हे चांगले मिक्स करून घेऊयात। छान असे मस्त मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत मशरूम मसाल्यामध्ये। तर हे मशरूम शिजण्यापुरतं आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर याच्यामध्ये आता आपण पाणी ऍड केलेलं आहे। तर या भाजीची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे। मशरूम शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी जास्तीचं टाकावं लागलं। तर आपण ही भाजी झाकण ठेवून शिजायला ठेवली होती। आता आपण बघूयात आपली भाजी कशी झाली ते। तुम्ही बघू शकता
तुम्ही बघू शकता भाजीला किती सुरेख असा कलर आलेला आहे। तर तयार आहे आपला मशरूम मसाला रेसिपी। याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया। कोथिंबीर मिक्स करून घेऊयात। तर तयार आहे झटपट अशी मशरूम मसाला रेसिपी। तर भाजीला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा ही मशरूम मसाला रेसिपी। अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जर पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आले तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये।